नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. बहुता परी कुसरी तत्व झाडा, परी अंतरी पाहिजे तो निवाडा. मनासार साचार ते वेगळे रे, समस्तामध्ये एक ते आगळे रे. या श्लोकात समर्थ आपल्याला सांगतात की नाना प्रकारांनी नाना प्रकारचे कौशल्य वापरून देखील चिरंतन सत्य सापडेलच असे नाही. यासाठी अंतःकरणाने दिलेले निर्णय महत्त्वाचे आहेत. याचाच अर्थ असा की चिरंतन सत्याचा शोध घेण्याचे काम अनेकांनी अनेक पद्धतीने घेतलेले आहे. त्यासाठी अनेकांनी आपापल्या कौशल्याचा व ज्ञानाचा उपयोग केलेला आहे. कुणी अभ्यास करायला सांगतो, कुणी पुस्तके वाचायला सांगतो, कुणी भजन करायला सांगतो, कुणी नामस्मरण करायला सांगतो, तर कुणी देवपूजा करायला सांगतो. काही जण तत्वज्ञानाची चर्चा करीत असतात. हे बरोबर की ते बरोबर, हे खरे की ते खरे, यासाठी वादविवाद होत राहतात. कुणी या पंथाचा तर कुणी त्या पंथाचा, कुणी या देवाला भजा म्हणून सांगतात तर कुणी त्या देवाला. काही जण भाषणे, प्रवचने, निरूपणे देत असतात व आपापली मते मांडत असतात. यातील कोणताही उपाय किंवा सर्वच्या सर्व उपाय जरी आपण स्वीकारले तरी देखील यातून चिरंतन सत्याचा शोध लागेलच असे नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणसाने असल्या तात्विक चर्चेत किंवा उपदेशांमध्ये, भाषणांमध्ये न अडकता आपल्या अंतःकरणाने काय निर्णय दिला आहे त्याप्रमाणे वागावे व तो मार्ग अनुसरावा. समर्थ म्हणतात, परी अंतरी पाहिजे तो निवाडा. असल्या वरवरच्या तात्विक चर्चांना बळी न पडता किंवा उपदेशांचा स्वीकार न करता आपल्या स्वतःच्या अंतरात्म्याला स्मरून अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेऊन योग्य तो मार्ग स्वीकारला पाहिजे. याचे कारणही समर्थ शेवटच्या 2 चरणांमध्ये देत आहेत. मनासार साचार ते वेगळे रे. समर्थ म्हणतात, बाबा रे, ते इतके सोपे नाही व सहज साध्यही नाही. ते काहीतरी वेगळे आहे. यासाठी सत्सद विवेक बुद्धीची कास धरून ते वेगळे काय आहे ते शोधले पाहिजे. ही वरवरची चर्चा करणारे जे असतील त्यांना ते चिरंतन सत्य सापडले असेलच असे नाही. म्हणून तूच तुझ्या सत्सद विवेक बुद्धीने निर्णय घेऊन चिरंतन सत्य शोधून काढ, म्हणजे जेणेकरून तुला परमात्म्याकडे जाणारा मार्ग सापडेल. पुढे समर्थ म्हणतात, समस्तांमध्ये एक ते आगळे रे. सर्व समस्तांमध्ये ते आहे, परंतु तरीही वेगळे आहे. ते चिरंतन अविनाशी तत्व आहे. प्रत्येक चराचरात ते आहे, पण चराचर म्हणजे ते नाही. प्रत्यक्ष मनुष्य देहाला ते आहेच, पण मनुष्य म्हणजे तत्व नाही. इतकेच काय, देवांमध्येही तेच तत्व आहे, परंतु तरीही देव म्हणजेही ते नाही. ते देवापेक्षाही पलीकडचे आहे. ते परमतत्व आहे. त्याच्या पलीकडे अजून काहीही नाही. म्हणून ते आगळे वेगळे असे समर्थ सांगतात. यासाठी सत्सद विवेक बुद्धीची कास धरून आपल्या अंतःकरणाला स्मरून हे परमतत्व प्राप्त करण्याचा मार्ग प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने स्वीकारला पाहिजे. कारण स्वतःचा उद्धार आपण स्वतः करायचा आहे. हे गीतेत भगवंतांनी सांगितले आहे. त्याचीच आठवण समर्थ आपल्याला करून देत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.